तुम्ही समद्यांनी लई लाडावून ठेवलंय बघा त्याला. अहो आज मोबाईल चोरलाय, उद्या दुसरं काय तर चोरल. वहिनी सा पर तुम्ही समध्या पोरांची झडती घेतली साकी. हो, आणि आपली खोली तपासून झाली. तुम्हाला काही सापडलं का? कशाला उगाच लाडूवर आळ घेताय? अहो मग कुणी चोरला आमचा मोबाईल? काय आमचा आम्ही चोरला भय? सांगा की कुणी चोरला? ताई साहेब, सांगा जाऊबाई, कुणी चोरला आमचा मोबाईल? त्या लाडूला मोबाईलचा लई नाद आहे. त्या नादापायीच त्यानं आमचा मोबाईल चोरला. नाही नाही, आता काय आम्ही गप्प बसणार नाही. मामांजी आले की त्यांना बरोबर सांगून त्या चोराला बाहेर काढणार म्हणजे काढणारच. वहिनी, लाडू चोरी नाही करणार. अहो केल्या चोरी त्यानं. आमचा मोबाईल चोरीला गेलाय सांगतोय ना बा आम्ही. ताई साहेब, अहो ए तुझं काय ग? काय जीव चाललाय तुझा? बोलतोय ना बा आम्ही. अहो ताई साहेब, तुमचा मोबाईल मी चार्जिंग साठी साहेबांच्या खोलीत लावून गेलते. काय? वय, अहो माझ्या मोबाईलचं रिचार्ज संपलं होतं, ते करायला गेलते बाहेर. अगं मग हे सांगणार कोण? तुला हे आधीच सांगता येत नाही भाई? अहो ताई साहेब, खरं तर मी 10 मिनिटातच येणार होते, पर तिथं आमच्या गावची संगी आहे की नाही, ती गाठ पडली. मग आम्ही बोलत बसलो. मग तिच्या घरी तिनं चहा पाण्यासाठी नेलं आणि मग तिथं बी तास झाला. मला कळलं. अगं चंदे, तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही? हे समजा तुला आधी सांगता येत नाही भाई? आई ग, आम्ही आपलं उगाचच त्या गरीब बिचाऱ्या लाडूवर संशय घेतला बाई. संशय नाही, आरोप. तुम्ही ठामपणे सांगत होतात की लाडूच चोर आहे, त्याला घराबाहेर काढा. त्या लहान मुलांनी काय बिघडवलंय हो तुमचं? तसं नव्हं जाऊ बाई. मग कसं आहे वहिनी? लाडू घरात आल्या दिवसापासून बघतोय तुम्ही त्याच्या विरोधात बोलताय ते. हे बघा वहिनी, तुमचा काय राग असेल तो असेल, पण असं काढू नका. आणि हितनं पुढे कुणावर बी आळ घेताना 10 विचार करा. पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, लाडूच्या नादा लागू नका. माफ करा मस्ती. खरंच चूक झाल्या हो आमची. राणा भाऊजी माफ करा. आव ते आमच्या मम्मीचा का नाही लई महत्वाचा फोन येणार होता, म्हणून जरा आमची चिडचिड झाली. नाहीतर मग त्या लाडूवर बिचाऱ्यावर कशाला आम्ही चिडचिड करू बरं? हे समजा हे चंदीमुळे झालंय खरं. लाडू कुठे आहे? साहेबराव पाशी बसलाय. आले. साहेबराव, परत भांडणं चालू झाली. भागवायला मी नको या घरात. काय करू? मी जाऊ काय? मी जातो. कुठं बी जायचं नाही. तू आहे? मला तर साहेबरावच बोलला. साहेबराव बी तुला येत सांगतोय की जाऊ नकोस म्हणून. मगाशी म्हणले मला. आणि मी सुद्धा म्हणते, जाऊ नकोस. ते गरीब म्हणताय म्हणून थांबतो. मला एक सांग, तू का चालला होतास? भागाबाई माझा राग राग करती. भागाबाई नाही म्हणायचं, काकी म्हणायचं. काकी माझा राग राग करती. तिला मी नकोय घरात. माझ्या माहिती तुमच्या दोघांबरोबर बांधते. आता नाही वाढणार. लाडू, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही आहोत ना बा.
तू आमच्यासाठी महत्वाचं आहेस. तुला कसं सोडू आम्ही? पण तू मला सोडून जातोस. नाही जाणार. काम असेल तेव्हाच जाईल. मग उद्या मला तालमेल नेणार का? नेणार की. पक्क? एकदम पक्क. दे ताई. आय शाबाश. लाडू तुझे शड्डू कसा मारतोस करून दाखव की एकदा. दाखव. हा दाखव. दाखव. हा बघतोस का रागानं? शेट मला वागानं. ताई साहेब, ओ ताई साहेब. चंदे हा इकडे. हे तुझ्या एसटीचे पैसे. जा तुझ्या तात्याकडे कायमचं. ताई साहेब, ताई साहेब. चंदे आमच्या संगट बोलू नग म्हणून किती वेळा सांगितलं. चल निघ. ताई साहेब, असं करू नका जाऊ. अहो तुमच्याशिवाय या घरात माझं दुसरं कोण आहे का? तुम्हीच असं केलं जा तर मी कोणाच्या तोंडाकडे बघू? ज्याचं बघायचं त्याचं बघ, पण आमच्या संगट बोलू नगस. चल निघ ना. ताई साहेब, असं करू नका जाऊ. मी तुमची पाठराखी नाही ना. म्हणून असं केलंस ना आमच्या संगट. आज तुझ्यामुळे आमची लाज गेल्या चंदे. आयुष्यात पहिल्यांदा राणा भाऊजी आमच्या संगट असं बोललं. कोण कुठलं ते पोरग, त्याच्यासाठी आम्हाच भलं पुरं सुनावलं. अहो ताई साहेब, तुम्ही लगेच कशाला टोकाला गेला असं हेच मला कळत नाही. आधी नीट घरात बघायचं तरी, मला विचारायचं तरी. तू उलटली होतीस ना बाहेर. तुला हाका मारून मारून जीव गेला आमचा. अहो ताई साहेब, मी माझ्या मोबाईलचा रिचार्ज करायला गेलते, पण मला फोन तर करायचा. अगं मोबाईलच नव्हता, आता कसा विचारणार? अहो घरच्या फोनवर करायचं की. अगं तुझा नंबर म्हणजे काय पंतप्रधानाचा नंबर आहे काय पाठ करून ठेवायला? चल जा बरं. जाऊ दे की ताई साहेब, जे झालं ते झालं. आता हितनं पुढे काय ते ठरवा की. ठरवलं. एक काम कर चंदे, हा. तू ते गाठोडं उचल, हा. फोन उचल, हा. पैसे उचल हा. आणि तोंड काळा कर. चल निघ. अहो ताई साहेब, असं करू नका सा. हे असं विचार न करताच नाही त्या टोकाला जात असं नांगलट येतंय बघा. माझं काय तर ऐका की ताई साहेब. चंदे अहो खरंच ताई साहेब, माझं खरंच ऐका. अहो मी तुमच्या भल्यासाठी सांगायला पाहिजे तर मी तुमची शपथ घेते. ए शपथ घेते आमची. बर बोल, ऐकतो तुझच. हा पण त्या पोराची ब्याद या घरातनं कायमची जाईल असं काय तर सांग. तुम्ही का नाही त्याच्या संगत जुळवून घ्या. काय? वय तुम्ही साहेबांसंगत जुळवून घेताय तेव्हा तुमचा ताप कमी झाला का नाही? तसंच त्या पोरासंगत जुळवून घ्या, तुमचा ताप अजून कमी होईल. चंदे आम्ही कुणा संगत जुळवून घेत नसतोय आणि या पोरा संगत तर नाहीच नाही. लोकांनी आमच्या संगत जुळवून घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या मर्जीनुसारच वागणार. हे तर तुम्ही कायमच वागतासा. पण ह्या पोराची गोष्ट जरा वेगळी हाय. आता बघितलं ना व राणा कसं बोलून गेलं. तेव्हा तुम्ही बाकी टायमाला तुमच्या मर्जीनुसार वागा की, पण ह्या पोरासंगत जरा नीट वागा. अव राणादाची मर्जी सांभाळायची तर एवढं करावंच लागेल की तुम्हासनी. आम्ही आयुष्यात कुणाला बी मस्का लावत नाही आणि आता या पोराला लावू जमणार नाही. ताई साहेब असं म्हणून चालणार नाही हो. ह्या घरात राणादा एकमेव असा माणूस आहे जो तुमची बाजू घेतोय. त्याच्या संकटात जर का तुम्ही खुन्नस घेतली, बाकी समजासनी चेव येईल हो. आणि मग तुमचं जीणं मुश्किल होऊन जाईल बघा या घरात. तेव्हा जरा नीट विचार करून वागा. राणादा संकट गोडच वागा. राहिला प्रश्न त्या गट्ट्याचा, किंवा आज ना उद्या आपल्या तावडीत सापडालच की, तेव्हा बघू की. पर सध्या तरी डायरेक्ट खुन्नस देणं टाळा. हा पॉइंट आहे का तुझ्या म्हणण्यात जरा? अव जरा नाही, लय मोठा पॉइंट आहे.
हे बघा ताईसा, तुम्हाला या घरात टिकायचं असेल तर रानादाचा पाठिंबा टिकून ठेवा, आणि रानादाचा पाठिंबा मिळवायचा असेल तर त्या गट्ट्याचा पाठिंबा मिळवा. चालतंय. तू एक काम कर चंदे, एक मोठं चॉकलेट आणून ठेव. उद्या सकाळी दोस्तीच करतो त्या गट्ट्या संगट. रानादा उड लवकर. रानादा उड की लवकर. रानादा उड की. झोपू दे की मला. अरे रानाला तालमीत जायचंय. उठ. झोपू दे जरा मला. हा एक आयडिया आली. अरे झोपू दे की मला. उठ की लवकर. बघ मी तयार झालो. तुम्ही तयार हो लवकर. तालमीत जायचं आपल्याला. होय काय? अच्छा, म्हणून लवकर तयार झालास होय. हो. बर ठीक आहे, तू जा. मी आवरतो लवकर. जा रानादा उठ लवकर. तुझा मी आलो आवरून. जा. हे माऊ. अरे उठतो उठतो. चल. हा चल चल. माऊ. गोदक्का, माऊ. अंजलीबाई, माऊ. गोदक्का, माऊ. अंजलीबाई, माऊ. पुढे हात मार. माऊ. अंजलीबाई, माऊ. अंजलीबाई. माऊ. अरे काय झालं, केवढ्यांदा हाका मारताय? आम्हाला तालमीत जायचंय. दूध दे नको, उशीर झालाय. अरे आंटी, त्यासाठी एवढा गोंधळ कशाला? बघितलंस लाडू, आता कोण उशीर करते सांगतेस नाही. माऊ. माऊ, तुझ्यामुळे आम्हाला उशीर होतोय. अच्छा, आता तालमीत जाणार म्हटल्यावर लगेच पार्टी बदललीस काय? म्हणते दूध. माऊ आण ना लवकर. आले. हे घ्या. आता कोण पिते लवकर बघू. चालतंय की. हा, मी 1 2 3 म्हणते. हा, 1 2 साडे माडे 3. हळू हळू. रानादा हो पी. बरोबर. संपलं माझं. जिंकलो. रानादा हारला. साहेब तुम्ही जिंकलात, मी हरलो. बरं निघायचं काय? आता तालमीत जाऊन अशी शर्त लावू नका, म्हणजे झालं. जरा जपून. लाडूचा पहिला दिवस आहे, उगाच काहीतरी आगाऊपणा करू नका. हो, तालमीत जास्त व्यायाम, जास्त सराव करू नका, नाही तर त्रास होईल. मी शस्या पेलवान आहे. शस्या पेलवानाला त्रास होत नसतं कधी. होय, मला कधी बी त्रास होणार नाही. रानादा, तू नाही, मी आहे शस्या पेलवान. तुझं तर लग्न झालंय. होय महाराजा, तू सच्चा पहिलवान, मी नाही. बरं निघूया. हा काय कोण तू पुसूया. चला चला. चला चला. माझं लेकरू बाळ, माझं शान. जाऊन या. हा, चला. चल गोदक येत. राणा भाऊजी, ते आम्ही सॉरी म्हणायला आलोय. नाही म्हणजे आमच्याकडनं बी जरा जादाच झालं. तसं आमच्या मनात काय बी नव्हतं बघा. तेव्हा सॉरी. वहिनी, अहो ते मी विसरून बी गेलो. तुम्ही अजून मनात धरून ठेवलंय वय. अहो विसरा समज. भय आता
आजपासनं आम्ही लाडूचं दोस्त. मला लाडू म्हणायचं नाही. अरे बरं ठीक आहे, राजवीर आमचा दोस्त. हे घे राजवीर, तुझ्याकरता खाऊ आणला. नट जात किटतात. ठीक आहे ठीक आहे. बरं तू आमच्या संगत गट्टी करणार ना व? नाही. का र असं काय करतोस? समद्यान संगत गट्टी केलीस, मैत्री केलीस, मग आमच्या संगत बी कर की. करणार ना व? नाही. असं नाही लाडू, काकी म्हणतात ना दोस्ती कर, मग कर दोस्ती. आता आम्ही राजवीरचा दोस्त. बर राणा भाऊजी, तालमीला चाललाय ना व? दही घेऊन जावा, म्हणजे जयहून परत याल. चंदे, राणा भाऊजी, नाही तुम्ही जसं तालमीवर लाडूवर लक्ष देता का नाही, तसंच लक्ष जरा कामावर बी द्या. ते जमिनीचं व्याज द्यायचं राहिलंय. आमच्या मम्मीचा फोन आलता व्याज द्यायचंय म्हणून. म्हणजे त्या माणसाने आमच्या मम्मीला फोन केला, म्हणून आमच्या मम्मीने खरं तर आम्हाला फोन करून सांगितलं. वहिनी समजत देणार ते माझ्या मळ्यात बी येऊन गेला तो माणूस. एकदा का लाडू रुळला किंवा बघतो ते. हा आता यो कधी रुळणार? आपल्या जमिनीचं व्याज कधी फिटणार? हे बघा राणा भाऊजी, आपली जमीन हातनं जायला नग असं वाटतं आम्हासनी. नाही जाणार वहिनी. बरं लाडू, तालमीत जास्त आगाऊपणा करू नकोस. अगदी प्रेमाने कुस्ती खेळ. प्रेमानं कुस्ती कशी खेळणार? मी शिकवतो की. चल. हो चला निघा, आता उशीर होतो ना तुम्हाला. होय, चल. राणा भाऊजी थांबा की. आहो अगं चंदे, येतेच ना वा? इकडे. राजवीर, हे घे दही. यानं दात किडत नाहीत ना वा? नाही. राणा भाऊजी, बरं येतो. वय हो चल. चला. अहो तुम्ही बाकी काही डोक्यात ठेवू नका, फक्त तालमीवर लक्ष द्या. वय. चला. लाडू उशीर व्हायलाय. चल. जाऊबाई, त्या लाडून तर तुमचं अख्खं आयुष्यच भरून गेलंय की हो. पण त्यो हित कायमचा नसणार आहे, हे जरा ध्यानात असू द्या. सांभाळा, नाहीतर तेल बी गेलं आणि तूप बी गेलं असं व्हायचं. गोदा का, चला स्वयंपाकाची तयारी करू. चल. एक दिवस पस्तावणार आहे. लाडू, मला एक सांग, तू जोर किती मारणार? लय तुझ्यापेक्षा लय. माझ्यापेक्षा लई. आणि बैठक का? तुझ्यापेक्षा लय. अभि लई. आणि कुस्ती किती खेळणार? तुझ्यापेक्षा लय. अरे तुझं सांग की, माझ्यावर का तटून बसलाय? तुला रुळून वाजे कसे बनणार, म्हणून तुझ्यापेक्षा लय. अच्छा असं. लाडू लाडू म्हणतात तो ह्योच लाडू होय. वय. मला लाडू म्हणायचं नाही. आता अरे लाडू सारखाच दिसायला आहेस, मग लाडूच म्हणणार की. मला आत नावाचं नाही. आता मी पहिलवान नाही, मी ब्रह्मचारी नाणार. घ्या, एका ब्रह्मचार्याचं लग्न झालं तर दुसरा आला नव. ह्याला कुठे घेऊन चाललं या ब्रह्मचारीला? तालमीत आजपासून याची तालीम सुरू करणार आहे. जावा जावा, तुमच्यासारखा मोठा पैलवान बनवा याला.